विष्णू सहस्रनाम श्लोक 25 बघतात आपण. आधी श्लोक बघू. वसुर्वसुमना सत्य समात्मा संमित समः अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः. या श्लोकामध्ये एकूण 10 नामं आली आहेत. त्यातलं आता आपण क्रमाप्रमाणे 104 हे नाव बघणार आहे. त्याचा अर्थ वसुहू, वसुर्वसमनः म्हटलंय, रफार निघून जातो, तिथे विसर्ग येईल. वसुहू. 104 नाव वसुहू. ओम वसवे नमः. वसंती सर्वभूतान्यत्र तेषु वयमपि वसतीति वा वसुहू. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की वसु मध्ये वस, वसती हा धातू आहे. वस, वसती म्हणजे राहणे, स्थिर असणे, त्या ठिकाणी वास्तव्य करणे. त्याचा अर्थ बघितला आता आपण की जो सगळ्यांमध्ये राहतो, जो सर्व पंचमहाभूतांचा आधार आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण स्वप्नसृष्टी ही मनानेच निर्माण केलेली असते, ते स्वप्नही मनाच्या आधारानेच मनात क्रीडा करते. त्याप्रमाणे सर्व सृष्टी या परमात्म्यामध्ये राहते आणि तो सर्व सृष्टीमध्ये राहतो. जीवनाधार तोच आहे. वसूचा दुसरा अर्थ एक आहे की धन, संपत्ती. जिथे ज्याचे धन तिथे त्याचं मन असतं. धन हे जीवनाधार आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थामध्ये धर्माबरोबरच अर्थालाही तेवढंच महत्त्व आहे. पण ते सत्याने, सदाचाराने, धर्माना अनुकूल होऊन मिळवलेले असावे. आणखी असं सांगितलं जातं की नाना जीव आपापल्या आवडीप्रमाणे आपापले धन कल्पित असतात, त्यासाठी जगत असतात, मरत असतात. द्रोणाचार्य यांनी अश्वत्थामा हा पुत्र यालाच जीवनाधार मानलं. अश्वत्थामा मेला कळताच त्यांनी आपलं जीवन संपवलं. अशाच प्रकारे सामान्य जीव कसे असतात, विभिन्न आवडी, कल्पना त्यांना अनुसरून ते आपलं जीवनमार्ग चालवत असतात. तशी त्यांची साधनाही असते आणि मग त्यामध्ये ते सिद्धी मिळवण्यामध्ये प्रयत्नशील सुद्धा असतात. जीवाचं सर्वस्व ज्याच्यात वसलं आहे तोच त्यांचा वसू म्हणायचा, म्हणजेच परमेश्वर म्हणायचा. ज्याच्यामध्ये जीवाचं सर्वस्व वसवलं आहे तो त्याचा वसू म्हणजेच परमेश्वर. तसेच अष्टावसू प्रसिद्ध आहेत. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये 23व्या श्लोकात म्हटलं आहे की वसूनाम पावकः च अस्मि. वसूंमध्ये पावक मी आहे. विभूती सांगताना 10व्या अध्यायामध्ये गीतेच्या. आप, धर, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष, प्रभास ही जी अष्टावसू आहेत हे यातलं हे एक वसू पण नाव आहे. यातील अनल जे नाम आहे अष्टावसूंमध्ये, अनल म्हणजे अग्नी, अग्नीचं नाव आहे. अग्नीला पावक असं सुद्धा म्हणतात, म्हणजे तो पावन करणारा आहे. दुसरं एक नाव याच्यात आहे की अनिल. अनिल म्हणजे वायू. आत्मा हा वायू रूपामध्ये अस्तित्वात आहे. जीवाच्या आत राहून पावक म्हणजे ऊर्जा देऊन नको ते घालवतो, पवित्रही करतो. पावक म्हणजे पवित्र, पवित्रही करतो. पावक म्हणजे तेज हाही अर्थ आहे, चमक देणारा. वसू बनून जीवामध्ये वास करणारा, जीवाला पावित्र्य, ऊर्जा, तेज आणि जीवन अनिल रूपामध्ये देणारा हाच आहे. अष्टावसूंमध्ये पावक म्हणजे अग्नी हा श्रेष्ठ आहे. अग्नीचं बाह्यरूप आपण नेहमीच बघतो, पण आंतररूप म्हणजेच काय तर क्रतुः. क्रतु म्हणजे संकल्प, अभिलाषा, इच्छा. जीवाचे सर्वस्व ज्यामध्ये वसले आहे तो त्याचा वसू असं म्हणायचं. पण वसू नामक भगवंताची जर आराधना केली तर ते पद प्राप्त करणे हा जर आपला संकल्प असला तर जीवाचं कल्याण होणार, जीवाचं सार्थक होणार. असा हा कोण आहे वसुहू. आपल्या जीवाचा संकल्प हा परमेश्वर असावा, हाच या नामातून गर्भितार्थ घ्यायचा. पुढचं नाम पुढे बघूया. श्लोक 25 बघितला आपण, त्यातलेच 105 नाम बघणार आहे. वसुर्वसमनः त्यातलं वसू आपण बघितलं आहे. आता वसुमनः
हे नाव बघतो आपण. ओम वसु मनसे नमः. वसु शब्देन धनवाचिना प्राशस्त्यं लक्ष्यते. प्रशस्तं मनो यस्य सह वसुमनाः. वसु म्हणजे धन, संपत्ती, ऐश्वर्य या शब्दांनी प्रशस्तता, श्रेष्ठता लक्षित होते. ज्याचं मन कसं आहे, ऐश्वर्यशाली आहे, प्रसन्न आहे, तो भगवान वसुमन आहे. ऐश्वर्यशाली प्रसन्न मन केव्हा असतं, तर रागद्वेषादिभिः क्लेशैर मदभिः उपक्लेशैच यतो न कलुषितं चित्तं ततः तन्मनः प्रशस्तं. म्हणजेच ज्याचं मन अत्यंत विशुद्ध आहे असा, अर्थातच त्या मनामध्ये आसक्ती किंवा दुःखाचा कलंक नाही, रागद्वेषादी विकार नाही, सर्वांशी समान वागणूक ठेवतो. मदादिभिः म्हटलंय, म्हणजे मदादी उपक्लेशांनी हा कसा आहे, रहित आहे. म्हणून भगवंताचं मन प्रशस्त आहे, प्रसन्न आहे, श्रेष्ठता याच्यातून लक्षित होते. मनुष्याला मात्र जन्ममरणाच्या रहाटगाडग्यात अडकवून ठेवण्यास 5 महाभयंकर मनोविकार कारणीभूत ठरतात. त्यांना क्लेश म्हणतात. भगवंत आपण ज्यांना बघितलं की भगवंत कसे उपक्लेश रहित आहेत, म्हणजे त्याने क्लेश रहित आहेत. पण मनुष्य कसा असतो, त्याला हे 5 क्लेश नेहमी सगळ्या मनोविकारासाठी कारणीभूत ठरतात. पहिलं म्हणजे अविद्या, दुसरं म्हणजे अस्मिता, तिसरं म्हणजे राग, चौथं म्हणजे द्वेष आणि 5वं आहे अभिनिवेश. एक एक असे अर्थ बघूया आपण आता. आधी अविद्या म्हणजे अज्ञान. इतरही 4 क्लेशांचं मूळ कारण काय आहे, तर अज्ञान. अनित्यालाच नित्य, अशुचीलाच पवित्र मानणे म्हणजे अशुचीला शुची मानणे, दुःखाला दुःख आणि अनात्म्याला आत्मा समजणे. आत्मज्ञान नसणे केवळ व्यवहार ज्ञान असणं म्हणजे मग मिथ्या ज्ञान होय. म्हणून अविद्या म्हणजे अज्ञान हे एक मूळ कारण आहे. दुसरं आहे अस्मिता, आपलं स्वतंत्र अस्तित्व असल्याबद्दलची आणि ते महत्त्वपूर्ण असल्याबद्दलची भावना, त्याला म्हणायचं अस्मिता. स्वकेंद्रित भाव, अहमभाव, आत्मलक्षीपणा हे सगळं अस्मिता यामध्ये येतं. तिसरं आहे रागद्वेष रहित. राग म्हणजे अनुराग, प्रेम, प्रीती. राग म्हणजे क्रोध नव्हे, तर प्रीती, प्रेम यामुळे गुंतून राहणे, कशातही आसक्त होणं. त्यातूनच मग सुखदुःखादी क्लेश होतात. कारण सुख हे भौतिक सुख शाश्वत नसते, त्याची तृष्णाही संपत नाही आणि मग त्यातच माणूस आसक्त होत जातो. मनासारखं झालं नाही की क्लेश होतात. क्लेश किंवा द्वेष हेही आलंच त्याच्यामध्ये. द्वेष म्हणजे हवीशी वाटणारी गोष्ट स्वतःला मिळाली नाही की मग द्वेष वाढू लागतो, किंवा अन्य कोणाला मिळाली तर त्या व्यक्तीचा द्वेष वाटतो. म्हणजे द्वेष भावनेमुळे वर्तमान जीवन दुःखमय होतच, शिवाय द्वेषाचे संस्कारही पुढील जन्मीसुद्धा दुःखाला कारणीभूत होतात. म्हणूनच कोणाचाही द्वेष करू नये. हे सगळे 4 आता आपण बघितले ते मनोविकार आहेत. आणि 5वं आहे अभिनिवेश, म्हणजे मूळ कारण स्वदेहाविषयी पराकोटीची आसक्ती. देहाच्या मस्तकाकडील भागात डोळ्यात चिपडे, नाकातील शेंबूड, कानातील मळ, मुखातील लाळ, थुंकी, घशातील कफ, मलमूत्र हे सर्वच अशुची, अपवित्र. पण या अशुचीला शुची मानणाऱ्या अविद्येच्या प्रभावामुळे म्हणजे अज्ञानामुळे मनुष्य फक्त काय करतो, बाह्य स्नान करून स्वतःला शुचिर्भूत मानतो. जन्माला आलेल्या या शरीराला अबाधित राखण्याची उत्कट इच्छा करतो आणि म्हणून देहाला संपवणाऱ्या मृत्यूची भीती त्याला असते. म्हणजेच अभिनिवेश जन्म घेत जातो. मृत्यूचे आत्यंतिक भय म्हणजे अभिनिवेश. अभिनिवेशचा अर्थ हा आहे, कुठलाही मनुष्य, प्राणी, किडामुंगी, बलिष्ठ असो किंवा क्षुद्र जीव असो, स्वतःला वाचवण्याचाच नेहमी प्रयत्न करत असतो. यालाच अभिनिवेश म्हणतात, म्हणजे मृत्यूची भीती असणं.
हे पंचक्लेश माणसाला नेहमी सतावत असतात. अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश हे सगळे पंचक्लेश आहेत. आम्ही जातो अमुच्या गावा आनंदाने म्हणत जगाचा निरोप घेणारे तुकोबा किंवा प्रसन्न चित्ताने संजीवन समाधी घेणारे कैवल्यवर्ती ज्ञानोबा ही उदाहरणं योग संपन्न सिद्धांची. भगवंत त्याहूनही श्रेष्ठ होय, योग्यांचाही योगेश्वर. भगवंताचे मन सगळ्या क्लेशांनी मुक्त आहे आणि म्हणून त्याचं एक नाव आहे वसुमनः. मनुष्याला, साधकाला, प्रत्येक जीवात्म्याला या क्लेशांपासून मुक्त व्हायचे असेल तर भगवन नाम हे हळूहळू जिभेवर ठेवत जावे. हळूहळू त्यांनी मन प्रसन्न होत जाईल. क्लेश कमी कमी होऊन सात्विक भाव जागृत होत जातात. असं तन्मय मन होत गेलं की मग वसुमन प्रशंसेस पात्र होय. पवित्र मन प्रशंसीय मनाने भगवत साक्षात्कार होतोच. महापुरुषांच्या अनुभवाचे हे बोल आहेत. भगवंताचे एक नाम आता आपण बघितलं, वसुमन. पुढचं नाम पुढे बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 25 बघतो आपण आणि 106 नाम सत्य. ओम सत्याय नमः. अवितथ रूपत्वात परमात्मा सत्य. आदिशंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की वितथचा अर्थ आहे खोटं आणि अवितथ म्हणजे सत्य. जो सत्य स्वरूप आहे, जो तिन्ही काळात आहे, त्रिकालाबाधित असं हे सत्य स्वरूप आहे. असत्याचा, खोटेपणाचा, मिथ्यत्वाचा, अभावाचा स्पर्शही ज्याला होऊ शकत नाही, म्हणून त्याचं एक नाव सत्य असं आहे. सत्यम ज्ञानमनंतम तैत्तरीय उपनिषदामध्ये उल्लेख आलेला आहे की ब्रह्मसत्य ज्ञान आणि आनंद स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे. सत आणि सत्य एकच आहे. तथापि दोन शब्द ज्या अर्थी आहेत त्या अर्थी त्यात काहीतरी विशेष असा अर्थ असला पाहिजे. सतचा अर्थ आहे कूटस्थ, नित्य, आणि सत्य म्हणजे सतला अनुसरून केलेला सरळ व्यवहार. असं दोन शब्दामध्ये वेगवेगळा अर्थ आहे. जरी ते एकच अर्थ असला तरी सुद्धा वेगळा थोडासा विशेष अर्थ आहे की सत म्हणजे कूटस्थ, नित्य, आणि सत्य म्हणजे सतला अनुसरून केलेला सरळ व्यवहार, नीतीचा, न्यायाचा व्यवहार. जसे भगवंताने रचलेलं विश्व, त्याचे सर्व चालणारे व्यवहार सुनियंत्रित, कुठेही गडबड घोटाळा नाही. म्हणजेच त्याचे काही कायदे आहेत, जे त्याप्रमाणे वागले त्या जीवन विस्कळीत होणार नाही. जो त्यांना अनुसरेल तोच त्या सत्तत्वापर्यंत म्हणजेच त्या सत्य स्वरूपापर्यंत पोचेल. दया, क्षमा, शांती हे सगळे सद्गुणच आहेत, म्हणून सत्यच होय. हे गुण अंगी असणं म्हणजेच साधुत्व, सज्जनता असं म्हटलं जातं. या चांगल्या व्यक्तींवर क्लेश, संकटे येतात, पण त्याने ते कधी विचलित होत नाहीत, आतून तुटून जात नाहीत. त्यांना माहीत असतं की नेहमी सत्यमेव जयते नानृतम, म्हणजे नेहमी सत्याचा जय होतो. न अनृतम म्हणजे सत्याचा नव्हे, खोट्याचा जय होत नाही, सत्याचा होतो. सत्य म्हणूनच म्हटलंय की सत्य क्वचित क्लेशदायक, त्रासदायक असेलही, परेशान करणारं ज्याला म्हणता येईल असं असेलही, पण कधीही ते पराजित होत नाही. सत्सु साधुत्वात्वा सत्य. सत्पुरुषासाठी म्हणूनच साधू स्वभाव म्हणजेच सत्याची आराधना, म्हणजेच ईश्वराराधना असं म्हटलं जातं. सत्यम परं धीमहि श्रीमद भागवताच्या प्रारंभिक मंगलाचरण श्लोकातील अंतिम ही एक ओळ आहे. तो श्लोक असा आहे, जन्माद्यस्य यत्वन्वयादितरतः चार्थेष्वभिज्ञः स्वराट तेने ब्रह्मरुधा आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यम परं धीमहि. म्हणजे ज्याच्यापासून ह्या अखिल विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लयही होतो, जो चराचर सृष्टीमध्ये व्याप्त असून त्याहूनही अगदी निराळा आहे, ज्याने केवळ मनसंकल्पानी मोठमोठ्या प्रज्ञावंतांना मोह पाडणारे वेद आणि आदिकवी ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये
अंतःकरणात प्रकाशित केले आहेत. तेज, जल, मृत्तिका ह्यांचा एकमेकांशी होणारा भास असत्य असतानाही अधिष्ठानाच्या सत्यतेमुळे जसा खरा वाटतो, तसेच सत्व, रजतम गुण या तिन्ही गुणांपासून उत्पन्न झालेली ही सृष्टी असत्य असतानाही तिच्यात जो व्यापून राहिल्याने ती सत्य भासते. जो स्वतः सिद्ध ज्ञानस्वरूप असल्याने अज्ञानजन्य मायेपासून अलिप्त आहे अशा सच्चिदानंद परमात्म्याचे ध्यान करावे. सत्यम परं धीमहि. अशा प्रकारचा हा भागवतातला मंगलाचरणाचा श्लोक आहे. सत्य स्वरूप परमात्म्याचे नेहमी आम्ही ध्यान करावे हे सांगणारा, ज्या योगे बोलणारा वक्ता आणि श्रोत्याचे सुद्धा कल्याण हो, अशी यातून कामना केलेली आहे या मंगलाचरणाच्या श्लोकातून. व्यवहारामध्ये सत्य, वाणीने सत्य बोलणे, तत्वाने सत्य जाणणे हेच ध्येय हवे. ज्याच्या विषयी संशय उत्पन्न व्हायला नको ते सत्य. उदाहरणार्थ, सूर्य प्रकाशरूप आहे, अग्नी गरम आहे, हे सत्य आहे, संशयच नाही. भगवंत सुद्धा सत्य स्वरूप आहे, शंका यायला नकोच. पण काही लोक प्रमाण मागतात, प्रूफ मागतात. संशय असतो त्यांना की भगवंत आहे का नाही, भगवंत अवतार वगैरे सगळं त्यांना खोटं वाटतं. धर्माच्या बाबतीत सुद्धा संशय, प्रत्येक गोष्टीत शंका कुशंका त्यांना असतात. पण मी ज्याला आय म्हणतो आपण, ते कोणाला म्हणता? शरीराला म्हणता की नावाला म्हणता? शरीर नश्वर, नाम ही जाणार आहे, पण जो मी आहे, जे आत्मतत्व आहे तुमच्यात, ते कधीही नष्ट होणार नाही. म्हणून आत्मा आहे, म्हणजेच तो परमात्माही आहेच. हे सगळं जेव्हा मानतो आपण तेव्हा आत्मा आहे हे मानायला लागतंच, आणि मग तो परमात्मा आहेच हे पण मानायला हवं. पिता आहे का नाही इथे संशय नसतो कधी आपल्याला, कारण आपलं असणं हे प्रमाण आहे पिता असण्याचं. तसे मग आत्मा आहे, मग परमात्मा सुद्धा आहे. सत्यम परम, तो सुप्रीम ट्रूथ संकुचितेमधून बाहेर आलं की मग परम सत्य आहे याची जाणीव होते. परमेश्वराचं नाव सत, रूप सत, त्याचे कायदे सत, त्याला अनुसरणाऱ्याला फळ सुद्धा सत मिळतं. असा हा परमात्मा आणि त्याचं एक नाम सत्य असं आहे. पुढचं नाम आता पुढे बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 25 बघतोय आपण. 107 नाम बघायचे आपल्याला आता. समात्मा. ओम समात्मने नमः. सम आत्मा मनो यस्य रागद्वेषाधिभीर दूषितः सह समात्मा. आधी शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की ज्याचं मन, इथे आत्मा सम आत्मा म्हटलंय, तिथे आत्मा मन या अर्थाने आलाय. ज्याचं मन रागद्वेषाने मलिन नाही तो समात्मा. पुढे आणखीन म्हटलेलं आहे की सर्वभूतेषु सम एक आत्मा वा सम आत्मेति विद्यात इति श्रुतेः. म्हणजेच परमात्मा सर्वभूतेषु म्हणजे सर्व प्राणी मात्रांमध्ये सम आहे. उच्च नीच भेद हरी करीत नाही कधी, तो समात्मा आहे. हरी म्हणजे इथे श्री विष्णू या अर्थाने. सम आत्मेति विद्यात, हा सगळ्यांशी समभावानेच राहतो, म्हणून हा कसा आहे? समात्मा आहे. गीतेच्या 13व्या अध्यायात सुद्धा म्हटलंच आहे की मी सगळ्यांना जाणतो. जसा शरीरामधील आत्मा क्षेत्रज्ञ आहे, तसा सर्व क्षेत्रेषु, या सर्व ब्रह्मांडाचा क्षेत्रज्ञ मी आहे. मी सगळ्यांना जाणतो आणि त्यांच्याशी त्याप्रमाणेच मी रागद्वेषरहित राहून प्रेम करतो. सम आत्मेति विद्यात असं कठोपनिषदामध्ये सुद्धा म्हटलं आहे की तेच एक वेगवेगळ्या रूपाने, वेगवेगळ्या आकाराप्रत येऊन प्रगट झालेलं आहे, जे क्षणभंगूर आणि शाश्वत आहे. त्यामध्ये सुद्धा जे समानतेने असते, जे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे आणि शाश्वत पण आहे, त्यांच्यात सुद्धा तो समानतेने राहतो. फक्त हे परमतत्व जाणण्यासाठी काय लागते? दिव्य दृष्टी लागते. गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये 19व्या श्लोकात आलेलं आहे की निर्दोषम ही समम ब्रह्म. कसं हे ब्रह्म? तर निर्दोष आहे. सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः. गीतेच्या 9व्या अध्यायात सुद्धा 29व्या श्लोकात म्हटलंय
की निपक्षपाती असा मी आहे. सर्व प्राणीमात्रांशी मी समभावनेने राहतो. कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणीही मला प्रिय नाही. हो, पण ज्याचे जसं कर्म आहे तसं त्याला फळही मिळतं. या न्यायाने तो सर्वांवर अनुग्रह करतो. असा हा समात्मा कालरूपाने संहारही करीत असतो. तत्वतः आणि व्यवहारतः ही तो सुद्धा सम आहे, म्हणून तो समात्मा असं म्हटलंय. साधकालाही प्रेरणा येथूनच घ्यायला हवी की जितका तो रागद्वेष इत्यादींनी रहित राहील तेवढा मनामध्ये प्रेमभावना वृद्धिंगत राहील, तरच जीवनामध्ये शांती यायला वेळ लागत नाही. प्रत्येक व्यक्ती किती प्रकारचे मुखवटे घेऊन वागत असतो. बाहेरून जरी दिसत नसले तरी व्यक्ती, परिस्थिती, पदार्थ प्रत्येक गोष्टीमध्ये मुखवटे बदलत जातात आणि मग स्वतःचं खरं स्वरूप तो विसरतो पुष्कदा. त्यातूनच मग कृत्रिमता येत जाते. वाणीची समानता, प्राणाची समानता आणि मनाची समानता असे 3 हे सांगितलेले आहे की वाणीची समानता यायला पाहिजे. म्हणजेच काय तर समोरची व्यक्ती बदलली की आपलं बोलणं बदलतं असं व्हायला नको. सत्यवाक पण हवं, शिवाय हिताचंही बोलावं वेळ पडली तर, आणि मितवाक सुद्धा असावं, मितभाषी असावं. दुसरं म्हटले प्राणाची समानता, म्हणजे मन चित्त स्थिर झालं की मग श्वासोच्छ्वास स्पंदन लयीत राहतात, नाहीतर मग संतुलन बिघडत जातं. मनाची समानता, सगळ्यांशी वागणूक कशी हवी, समान हवी. म्हणून शत्रूशी मित्रत्व हवे किंवा प्राण्यांना डोक्यावर घेऊन प्रेम करावे हाही याचा अर्थ नव्हे. तर समदर्शी कसा असतो, समात्मा कसा असावा, तर 5व्या अध्यायामध्ये सांगितलंय की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिनः. हा जो समदर्शी असतो म्हणजेच ज्याचं मन कसं असतं, समभावात असतं, समभावात स्थिर असतो, असा हा ज्ञानी पुरुष. विद्या विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण असो, गाय असो, गवी म्हणजे गाय, हस्तिनी म्हणजे हत्ती, शुनी म्हणजे कुत्रा आणि श्वपाक म्हणजे चांडाळ, या सर्वांशी समदृष्टीनेच राहतो. समदृष्टीने राहतो म्हणजे व्यवहारात आणि प्रेमात त्याप्रमाणे त्यांच्याशी तो वागतो, तरी सुद्धा त्यांच्याशी वागणूक मात्र याची समान असते. म्हणून हा समदर्शी याला म्हटलेला आहे. तसा हा समात्मा परमात्मा, परमात्म्याला कोणीही प्रिय वा अप्रिय नाही. तो प्रत्येकाचा किंवा प्रत्येक जीव प्राण्याचा विचार करतो, म्हणून त्याचं एक नाव समात्मा असं आहे. पुढचं नाम बघूया, संमितः. विष्णू सहस्रनाम श्लोक 25 बघतो आपण आणि 108 नाव बघतो आपण. संमितः. ओम संमिताय नमः. सर्वैरप्यर्थजातैः परिच्छिन्नः संमितः. म्हणजेच सर्वैः अपि अर्थजातैः, जो समस्त पदार्थांच्या साह्याने ओळखता येऊ शकतो असा तो संमित. ईश्वर ग्राह्यही आहे आणि अग्राह्यही आहे. अपरिमित म्हणजेच असंमित पण आहे, अमर्याद पण आहे. कठोपनिषदामध्ये यमराज नचिकेताला उपदेश करताना म्हणतात की अंगुष्ठ मात्र नंतरात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्टः. हा आत्मा अंगुष्ठ मात्र आहे, ज्योतीप्रमाणे अंतःकरणात वास करणारा आहे आणि सर्व लोकांच्या हृदयात तो राहतो. सदा जनानां हृदये सन्निविष्टः, सर्व लोकांच्या हृदयात तो राहतो. सगळ्यात त्या आकाराचा होऊन राहतो, म्हणून संमितः असं त्याचं एक नाम आहे. आत्मा प्रकाशमान आहे. ही ज्योत सर्वांमध्ये अगदी समान रूपाने आहे. जसं मुंगी असो किंवा हत्ती, मनुष्य असो किंवा कीटक, सर्वांमध्ये ही प्रकाशमय ज्योत आहेच. फक्त त्या परमात्म्याप्रती श्रद्धा असेल तर जाणवेल. परमात्मा देही होऊन त्या योनीच्या आकारा प्रकाराचा होतो. देही म्हणजे आत्मरूपाने येऊन त्या योनीच्या आकारा प्रकाराचा होतो. तो गजामध्ये गजाकार आहे, रजामध्ये रजाकार आहे, म्हणजेच परमाणुरूपसुद्धा होतो. असंमित असाही काही ठिकाणी पाठभेद आहे. इथे असंमित म्हणजे कोणाही जोगा नसलेला. संधी करताना पूर्णतः श्लोकामध्ये
समात्मा संमितः असा जो संधी जर केला तर असंमित असं सुद्धा कोणी कोणी पाठभेदाने म्हणतात, नुसतं संमित न म्हणता. असंमित म्हणजे कोणाही जोगा नसलेला, अप्रतिम असा अर्थही घेता येऊ शकतो. परमात्मा हा कोणासारखा म्हणावा? तो अनन्यसाधारण आहे, विलक्षण आहे, वेगळा आहे. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला, असा हा संमित या नामाने प्रसिद्ध आहे. पुढचं नाम बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 25. 109 नाम बघतोय आपण आता. समः, समात्मा, संमितः आणि आता समः हे एक नाम आहे. ओम समाय नमः. सर्व कालेषु सर्व विकाररहितत्वात् समः. सम म्हणजे सारखा. समानी आकुतिः समाना हृदयानी वहा. समानमस्तु वो मनो यथा वहा सुसहा सती. ऋग्वेदामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की समानी व आकुतिः समाना हृदयानी वहा, म्हणजेच एक आमचा उद्देश असावा, सुसंगत आमची भावना असावी. समाना हृदयानी म्हटलंय, सुसंगत आमची भावना असावी. समानमस्तु वो मनः, एकत्रित आमचे विचार असावे. यथावह सुसहा सती, आणि जे सगळे काही आहे या विश्वात ते एकतामध्ये आहे. या अर्थाने विश्वाचं सर्व विविध पैलू एकात्मता संपूर्णतेमध्ये अस्तित्वामध्ये आहेत. परमात्मा वैषम्यरहित म्हणून सम आहे, द्वंद्वातीत आहे, त्रिगुणातीत आहे. विश्वसृष्टी आसक्तीनेही करीत नाही. ही जी विश्वसृष्टी परमात्मा बनवतो ही आसक्तीने करीत नाही किंवा संहार द्वेषानेही करीत नाही. विकारवश होऊन सुद्धा कार्य करीत नाही. परमात्मा आत्मतृप्त सदैव आहे. म्हणूनच कर्मफळाविषयी तो कसा आहे? सम आहे. तत्वतः व्यवहारतः भगवंत सम असतो. जी त्याची समता तीच त्याची मा म्हणजेच लक्ष्मीने सदैव तो युक्त असतो. इथे स म्हणजे सह या अर्थाने घ्यायचा आणि म म्हणजे मा म्हणजेच मायेसहित म्हणजेच लक्ष्मी सहित तो असतो. म्हणूनही सम असा अर्थ घेतला जातो. सहितो मया समः असं म्हटलंय. सहितो मया समः म्हणजेच लक्ष्मीबरोबर असून सुद्धा हा कसा आहे? स्थिर असतो. लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य, वैभव, संपन्नता, पण तिच्याबरोबर असून सुद्धा भगवंत कसा असतो? स्थिर असतो. समभाव म्हणजे विकाररहित तो असतो. वायुस्थिरो यस्य विना प्रयत्नात, प्राणायामाशिवाय ज्याचा वायू कसा आहे? स्थिर आहे. मनस्थिर यस्य विनालंबनात, कुठल्याही आलंबनाशिवाय ज्याचं मन कसं आहे? स्थिर राहतं. आपल्या मनाला कुठलं तरी आलंबन लागतं तेव्हा आपलं मन त्या ठिकाणी स्थिर होईल. खरं तर चंचल मन, पण काहीतरी विशेष असेल तर मग त्या ठिकाणी कधी कधी स्थिरही होऊ शकतं. पण हा कसा आहे? मनस्थिर यस्य विना आलंबनात, कुठल्याही आलंबनाशिवाय ज्याचं मन कसं आहे? स्थिर राहतो. म्हणूनच तो योगेश्वर आहे, तोच जगद्गुरू आहे, तोच महात्मा आहे, तोच समात्मा आहे, तोच संमितही आहे आणि तोच समही आहे. म्हणून भगवान विष्णूंचं एक नाव सम असं सुद्धा आहे. प्रभू विराट रूप घेतात तेव्हाही शांत स्थिर वृत्ती असते किंवा सूक्ष्म रूपात येतात तेव्हाही त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन होत नाही असं म्हटलं जातं. आकारात झाले, आकारात कधी विशाल कधी सूक्ष्म, म्हणजे आकारात जरी बदल झाला तरी वृत्तीत होत नाही. म्हणून प्रभू सम होय. सर्व कालेषु सर्व विकाररहितत्वात् समः हे एक नाम प्रभूचं आहे. विष्णू सहस्रनाम श्लोक 25 बघतोय आपण आणि 110 नाम बघतोय. अमोघ. ओम अमोघाय नमः. पूजितः स्तुतः संस्मृतो वा सर्वफलं ददाति न वृथा करोति इति अमोघः. ज्याचं पूजन, स्तवन, स्मरण इत्यादी केले असताना ते कधीही वाया जात नाही. मोघ म्हणजे व्यर्थ आणि अमोघ म्हणजे न व्यर्थ होणारं, निष्कारण नाही, म्हणजेच कधीही वाया जात नाही, सर्वदा लाभदायकच होतं.
असा तो कसा काय आहे, अमोघ आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये अवितत संकल्पाद्वा म्हणजे सत्य संकल्प असं म्हटलंय. म्हणजेच ज्याचे संकल्प सत्य ठरतात तो अमोघ, व्यर्थ जात नाही याचे सत्य संकल्प, असा तो अमोघ. मोघ म्हणजे व्यर्थ, निरर्थक अर्थ बघितला आपण, लागलाय म्हणून, म्हणजेच अव्यर्थ, अव्यर्थ नाही, निरर्थक नाही. ज्याचं कर्म, ज्ञान, संकल्प कधी उगाच नसतात, व्यर्थ नसतात, त्यामागे काहीतरी प्रयोजन असतं. मानवातील श्रेष्ठ विभूतींचे किंवा काही पराक्रमींची संकल्प सिद्धी जातात, पण त्यामागे प्रभुकृपा असते किंवा त्याच्या पूर्वसुकृतामुळे त्याच्याकडून ते घडवून आणतात. कारण ते सत्याची म्हणजेच परमेश्वराची अनन्य भावाने अशा विभूती उपासना करत असतात, सत्कर्माची पूजा करतात. म्हणून त्यांचे संकल्प, अशा महापुरुषांची विभूतींचे संकल्प कधीही मोघ म्हणजे व्यर्थ जात नाही, पूर्णत्वाला जातात. जेथे सत्य तेथे शक्ती, आणि जेथे शक्ती तिथे पराक्रम, सामर्थ्य, आणि जेथे सामर्थ्य तेथे सिद्धी असतेच, यश, सफलता मिळतेच. म्हणून इतरांची उपासना करण्यापेक्षा त्या अमोघाची म्हणजे श्रेष्ठ फलस्वरूप देणाऱ्या त्या सत्यस्वरूप परमात्म्याची उपासना, भक्ती करावी, प्रार्थना करावी. कारण अमोघाची उपासना कधीही अमोघच असते, निरर्थक किंवा व्यर्थ होत नाही. पण जे सत्यविन्मुख असतात, सत्य विन्मुख म्हटलंय म्हणजे सत्याची कास धरत नाही, असत्याची कास धरतात, त्यांचे वर्णन गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकात आलंय. आपण वारंवार गीतेच्या श्लोकांचा अर्थ बघतो. याच्यामध्ये विष्णू सहस्रनाम वाचत असताना गीता ही आठवतेच, पण गीता म्हणत असताना विष्णू सहस्रनाम आठवेलच असं नव्हे, पण विष्णू सहस्रनामाच्या एकेका नामाचा अर्थ बघताना त्यामागे गीतेच्या अनेक श्लोकांचा आपल्याला संदर्भ देता येतो. 9व्या अध्यायामध्ये गीतेच्या 12वा श्लोक आलाय. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी वासुरी चैव प्रकृती मोहिनी श्रिताः. सामान्य किंवा आसुरी वृत्तीचे लोक, त्यांच्या आशा कशा असतात, मोघाशा म्हणजे मोघ असतात, व्यर्थ असतात. मोघ कर्माण त्यांचे कर्म निरर्थक असतात. मोघ ज्ञाना त्यांचं ज्ञान सुद्धा अगदी निरर्थक असतं, व्यर्थ असतं. त्यामुळेच त्यांची बुद्धी कशी होते, भ्रष्ट होते. कोणाची, तर राक्षसी आसुरी असणाऱ्या लोकांची बुद्धी भ्रष्ट होते. विचेतसः म्हणजे मग लोभी नव्हे तर सारासार विचार नसणारी बुद्धी म्हणजेच विवेक नसणे. प्रकृतीच्या मोहामुळे अविवेकी ते बनतात आणि चुकीचे कर्म प्रकृती मोहिनीम श्रिताः म्हटलेलं आहे ना त्या श्लोकात, तर म्हणजेच प्रकृतीच्या मोहामुळे ते अविवेकी बनतात. विचेतसः ज्यांची बुद्धी चळते ते अविवेकी बनतात आणि चुकीचे कर्म, चुकीच्या आशा बाळगत जातात. त्या परमात्म्याच्या अमोघ शक्तीला जाणून घ्यायला हवे, तरच तो आम्हाला अमोघ ज्ञान देईल. कारण भगवंत सत्य संकल्पाचा दाता आहे. भगवंताची भक्ती करण्याची वाणीही कधी व्यर्थ नसते. असा हा संमितः, समः आणि त्यानंतर नाम आलंय अमोघ. पुढे आपण पुढचं नाम बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 25 चालू आहे आपला आणि 111वं नाम बघतोय पुंडरीकाक्षः. ओम पुंडरीकाक्षाय नमः. आदि शंकराचार्य भाष्यात लिहितात की हृदयस्थम पुंडरीकमश्नुते व्याप्नोति तत्रोपलक्षित इति पुंडरीकाक्षः. म्हणजेच हृदयस्थम म्हणजे हृदयरूपी पुंडरीकामध्ये म्हणजेच हृदय कमलामध्ये उपलब्ध म्हणजे जो प्राप्त होतो असा हा पुंडरीकाक्ष. पुंडरीकाकारे उभे अक्षिणी. पुन्हा आणखीन एक अर्थ आहे याचा. पुंडरीक म्हणजे कमल आणि अक्ष म्हणजे डोळे, ज्याचे दोन्ही नेत्र कमलाप्रमाणे आहे, कमला समान आहे, म्हणून पुंडरीकाक्ष असंही त्याला म्हटलं जातं. पुंडरीक म्हणजे पांढरे कमळ. नेत्राला कमलाची उपमा दिलेली आहे. कमल जसे निर्लेप असते, जलाशयात उमलतं,
त्या जलाशयाचं सौंदर्य वाढवतं. तसे नेत्र अंतःकरण पवित्र हवे, म्हणजे मग दृष्टी ज्याची पवित्र, शांत, कृपाळू असते तो जणू परमात्म्याचीच विभूती होय असं म्हटलं जाते. परमात्म्याचंच ऐश्वर, सामर्थ्य त्याला लाभलेलं असतं असंही म्हटलं जातं. परमेश्वर पुंडरीकाक्ष आहे. अशा विभूतींचं, महापुरुषांचं अंतःकरण सुद्धा कलुषित नसतं. नाना विकार येऊनही ज्यांच्यात कधीही फरक पडत नाही, अत्यंत समस्थिती ज्यांची असते, स्थितप्रज्ञाची स्थिती ज्यांची असते, असे महापुरुष. प्रभू सर्व जगत व्यापार अलिप्त राहून पाहत आहे. भगवंताचा नेत्र म्हणजे जणू सूर्य, पुंडरिकाप्रमाणे केवळ विशुभ्र होय. साधकाला, चिंतनशील साधकाला हृदयाच्या ठिकाणी सत्याचे ज्ञान लवकर आणि जास्त स्पष्टपणे होते. म्हणून सर्वव्यापक परब्रह्माचं वर्णन हृदयस्थम पुंडरिकम व्यापनोती अश्नुते असं केलं जातं. भगवंताला म्हणजेच भगवान विष्णूंनाच पुंडरीकाक्ष यासाठीच म्हणतात. इतर कोणाही जीवाला पुंडरीकाक्ष पद लावले जात नाही. विष्णू सहस्रनाम श्लोक 25 112 नाम बघतो आपण आता. वृषकर्मा. ओम वृषकर्मणे नमः. धर्मलक्षणम कर्मास्येति वृषकर्मा. ज्याचे सारे कर्म धर्मरूप आहे त्याला वृषकर्मा असं म्हटलं आहे. वृषचा अर्थ धर्म असं आपण मागे पण एकदा बघितलेला आहे. वृष म्हणजे नंदी, हा पण दुसरा एक अर्थ आहे जो धर्माचं प्रतीक आहे. भगवंत धर्ममय कर्म करतात, ज्या योगे विश्वाचं कल्याण होईल असे कर्म. धर्मस्थापने करताच भगवंताची प्रत्येक कृती असते. वृष म्हणजे वृषभ. जसा सिंह हिंसक विघातक शक्तीचा प्रतीक आहे, तसा वृषभ अहिंसक आणि विधायक शक्तीचा प्रतीक मानला जातो. सिंह विघातक आणि हिंसक, पण वृषभ हा अहिंसक आणि विधायक शक्तीचा प्रतीक मानला जातो. म्हणून तो धर्माचं प्रतीक मानतात. धर्म म्हणजे सृष्टीचे कायदे कानून. धर्म म्हणजे कर्तव्य, त्यासाठी लागणारे गुण, जसे दयाधर्म, सेवाधर्म, संयम, निर्मम, निरहंकार, धर्ममय आचरण, सत्यधर्म, क्षमा इत्यादी आदर्श धर्म आहे. त्यानुसार वागणारा, कर्म करणारा तो वृषाकर्मा असं म्हटलं जातं. आपण बघतो जगात की काही लोक प्रथम उत्तम कर्म करीत असतात, पण शक्ती, प्रतिष्ठा आणि कीर्ती वाढली किंवा आर्थिक बल वाढले की त्याचा दुरुपयोगही करू लागतो. मी काहीही करू शकतो हा त्याचा एक ॲटिट्यूड असतो. त्यातूनच मग वृषकर्म न होता चुकीच्या मार्गाने जाऊ लागतात. जाणत असूनही तेथून ते परतत नाही. जसे दुर्योधनासारखे. जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती. धर्म मी जाणतो असं दुर्योधन म्हणतो, पण त्यापासून माझी प्रवृत्ती नाही. जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. अधर्म मी जाणतो, पण तिथून मी निवृत्त होऊ शकत नाही. अशी अवस्था असणारे असतात बरेच दुर्योधनासारखे. स्वतः भगवान विष्णू शाश्वत अमृतमय धर्माची प्रतिष्ठा आहे. भगवान विष्णू श्रीकृष्णावतारामध्ये धर्मरक्षक, धर्मसंस्थापक म्हणून अवतरले आणि आपल्या वृषकर्माने धर्ममय गीतोपदेश केला. प्रभू सर्व समर्थ, तरीही कुठलेही धर्माविरुद्ध कर्म करीत नाही असा आहे. म्हणून वृषकर्मा हे एक नाव भगवान विष्णूंचे म्हटले जाते. पुढचं नाम बघूया. विष्णू सहस्रनाम श्लोक 25 113 नाम बघतोय. वृषाकृती. ओम वृषाकृतये नमः. धर्मार्थमाकृती शरीरम यस्येति सह वृषाकृती. ज्याने धर्मासाठी, धर्मसंस्थापनेसाठी शरीर धारण केले, म्हणजेच युगायुगात अवतार घेतला, असा तो वृषाकृती. मागच्या नामामध्ये आपण वृषकर्मा म्हणजेच धर्म्य कर्म करणारा असं म्हटलंय. हा अर्थ बघितला. यात धर्मतत्वाचे जगतामध्ये शासन व्हावे
म्हणून तो वेगवेगळे अवतार धारण करतो. श्रीकृष्णावतार जर वाचला तर धर्मपुरुष कसा असतो, त्याची कृती कशी असते, हे त्यात भगवंतांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले. धर्मपुरुषाला केवळ धर्मतत्व आणि धर्मव्यवहार ज्ञान असून चालत नाही, तर त्यानुसार आचरण असणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. हे लोकांना सहजपणे दाखवलं पाहिजे. गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 26व्या श्लोकात म्हटलं आहे की न बुद्धिभेदै जनयेत अज्ञानां कर्मसंगिनाम. शास्त्रविहित कर्मामध्ये आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीमध्ये भ्रम म्हणजेच अश्रद्धा निर्माण करू नये. उलट जोशय सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण. तितक्या जोशपूर्ण त्यांच्यातच राहून चांगल्या प्रकारे कर्म करत त्यांना उन्मार्गाला लावणे, त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे बुद्धिमंतांचं विद्वानांचं कर्म असतं. आचरणात धर्म शिकवायचा असतो. आचरणाने धर्म शिकवायचा असतो. धर्म काय अधर्म काय समाज हितार्थ अनृत असेल तर तेही व्यवस्थित आपल्या कृतीमधून समजवता आलं पाहिजे. अश्वत्थामा हतः नरो वा कुंजरो वा हे वाक्य आपल्याला महाभारताच्या युद्धाच्या वेळेस माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस ऐकतो. कुरुक्षेत्राच्या महाभारत युद्धामध्ये गुरु द्रोणांना कोणी हरवू शकत नव्हतं. पांडव सेनेचा भयंकर संहार होत होता. कोणी योद्धा त्यांच्यासमोर टिकू शकत नव्हता द्रोणाचार्यांच्या समोर. त्यावेळी महाभारताचा महानायक धर्मसंस्थापनेसाठी आलेला हा अवतार पुरुष श्रीकृष्ण यांनी एक युक्ती लढवली आणि मग गुरु द्रोणाचार्यांपर्यंत एक वार्ता पोचवतो की अश्वत्थामा हतः. युधिष्ठिरा करवी जो सत्य बोलणारा होता युधिष्ठिर त्याच्या करवी ही वार्ता पोचवतो. अश्वत्थामा हतः बोलताच श्रीकृष्णाने मोठ्याने शंख वाजवला. कारण द्रोणाचार्य हे पुत्रमोहाने अस्त्रत्याग यांनी करणार होते, पण तो चिरंजीव आहे त्यांना जाणत असून सुद्धा पुत्रमोहाने त्यांना सत्य कळले नाही. त्यांनी विचारलं कोण, तर नरो वा कुंजरो वा हे वाक्य युधिष्ठिराने उच्चारत असतानाच श्रीकृष्णाने मोठ्याने शंख वाजवला आणि ते वाक्य नीट ऐकू आलं नाही. इथे असत्य हे न्यायसंगत सांगितलं, कारण हे धर्मयुद्ध होतं आणि धर्माच्या रक्षणासाठी बोललेलं असत्य कधीही अधर्म होत नाही हे त्यातून दाखवून दिलं भगवान श्रीकृष्णांनी. आचार प्रभो धर्मो धर्मस्य प्रभुरच्युतः. आचाराने धर्म प्रगट होतो आणि धर्माचे प्रभू हे अच्युत आहेत म्हणजेच भगवान विष्णू होय. आपल्या प्रत्येक अवतारातील कृतीतून त्यांनी आपले गुण दर्शवले आहेत. म्हणूनच यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मनः हा श्लोक आपण आधी बघितला या अध्यायात. या विष्णू सहस्रनामामधील 13वा श्लोक. आपल्या एकेका गुणांनी ते प्रसिद्ध आहेत. म्हणून धर्मात आचरणाची कृतीची महत्ता अधिक आहे. वृष म्हणजे वृषभ आणि कृती म्हणजे केलेले कृत्य, म्हणून वृषाकृती हे एक त्यांचं नाम. स्वार्थ आपल्या सामान्यांना असतो. जो केवळ परहिताचाच विचार करतो तो मात्र वृषकर्मा असतो आणि तोच वृषाकृतीही असतो. वृषकर्मा म्हणजे धर्ममय कर्म करणारा आणि मग ती कृती त्याच्याकडून होतेच, म्हणून वृषाकृती. अशा प्रकारे वृषकर्मा वृषाकृती हे नामं आपण बघितले. एकूण आता 9 नावं आपण आधीच्या श्लोकांमध्ये बघितलेली आहेत. पुढचा 26वा श्लोक पुढे बघूया.